नमस्कार सर्वांना, मी भूमी पाटील गडदे कुटुंबाच्या वतीने काही शब्द बोलणार आहे. 1956 या वर्षी माझ्या बाबांचा जन्म झाला. तर त्या दिवशी नेमकी तारीख वगैरे तर काही नसायची, तर 1 जून हा दिवस निवडतो. तर आपल्या लाडक्या आजोबांचा आज 70 बर्थडे आहे आणि आपण आज हा स्पेशल दिवस सोबत आनंदाने साजरा करणार आहोत. बाबा, तुमचा जीवन प्रवास आमच्या सर्वांसाठी खूप मोटिवेशनल आहे. तुम्ही 17 to 18 इयर्स इंडियन आर्मीला सर्व्ह केलं आहे. त्यानंतर 22 इयर्स महाराष्ट्र पोलीसमध्ये कर्तव्य केलं. देश आणि समाजाची सेवा करत करत तुम्ही तुमचं आयुष्य घालवलं. ही आमच्या सर्वांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. बाबा, तुम्हाला कित्येक ठिकाणी फिरावं लागलं, खूप बदल्या झाल्या, पण एवढं सगळं करूनसुद्धा तुम्ही कुटुंबाला नेहमी एकत्र ठेवलं आणि सोबत वाढवलं. आज आपला एवढा मोठा आणि जोडलेला परिवार, त्यात तुमचा खूप मोठा वाटा आहे. तुम्ही एक फक्त चांगले सैनिक किंवा पोलीस नव्हे, तर एक आदर्श मुलगा, पती, वडील आणि आजोबा देखील आहात. तुमच्या आयुष्यातील अनेक कष्टांमध्ये तुम्ही तुमची मुलं मोठी केली, त्यांना चांगले संस्कार दिले आणि आजही संपूर्ण कुटुंबाला प्रेमाने सांभाळला आहात. रिटायरमेंटनंतरसुद्धा तुम्ही कुटुंबासाठी वेळ व प्रेम देता. प्रत्येक नातवंडावर तुमचे विशेष प्रेम आहेत. आम्हाला तुमच्याकडून प्रेम, मार्गदर्शन आणि आशीर्वाद नेहमीच मिळत असतात. तर त्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत. तुमच्या चांगुलपणाबद्दल आणि तुम्ही आमच्यासाठी केलेल्या गोष्टींबद्दल बोलायला गेलो तर एक दिवस देखील पुरणार नाही. आणि आज तुम्ही आम्हाला दाखवून देता की वय 70 झालं तरी तुमची स्टाईल आणि कूलनेस काही गेलेला नाही आहे. आज या खास दिवशी आमची एकच प्रार्थना आहे की देव तुम्हाला उत्तम आरोग्य, आनंद आणि प्रेम देवो. तुम्ही 100 वर्ष पूर्ण करावी आणि तुमचे प्रेम व आशीर्वाद आमच्यावर असेच राहावेत कायम. बाबा, तुम्ही आमच्या कुटुंबाचा अभिमान आहात. हॅपी 70th बर्थडे. आय लव्ह यू सो मच. कसं वाटलं बाबा सरप्राईज? भारी आहे ना? मला माहितीच होतं तुम्हाला आवडणार. तर आम्ही व्हिडिओज क्रिएट केलेत आज दिवसभरात तुम्हाला न कळून. तर आता ते आम्ही प्ले करतो. ओके बाबा, मी तुम्हाला एक बर्थडे गिफ्ट दिले. त्याच्यात एक ग्रीटिंग कार्ड आणि त्याला मी एक पर्स मध्ये टाकले. हॅपी बर्थडे बाबा. बर्थडे बाबा. तुम्ही चांगले बाबा आहे आणि तुम्ही आमच्यासाठी खाऊ आणता. थँक्यू. मी संशू. Today it is Baba's birthday. 70th birthday. Baba is my biggest happiness. I love Baba very much. Bye. हॅपी बर्थडे बाबा. तुम्ही अजून असे 100 वर्ष खिलत आणि असंच जगा आणि तुमच्या वाढदिवसाचे हार्दिक शुभकामना. तुम्ही मला खूप लाड करता. थँक्यू. हॅपी बर्थडे बाबा. तुम्ही आज 70चे झाले आणि असंच नेहमी राहावा जसे तुम्ही आहात.
आणि जसे तुम्ही आम्हाला खुश ठेवता तसेच तुम्ही पण खुश राहा आणि बस हॅपी बर्थडे. पासून जग सुरू होते व ज्याच्यापर्यंत संपते अशा माझ्या प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पप्पा. या जन्मदिनाच्या शुभक्षणी आपली सारी स्वप्ने साकार हो. आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपले सारे आयुष्य पुढं सुंदर व्हावं ही ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या लक्ष 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 शुभेच्छा. 70व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मामा. आपले आरोग्य चांगले राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हॅपी बर्थडे टू यू मामा. विशिंग यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे मामाश्री. 100 वर्षापेक्षा जास्त जगा. हॅपी बर्थडे. माझ्या आवडत्या सासऱ्यांना वाढदिवसाच्या 70व्या खूप खूप शुभेच्छा. जग कसं उभं करायचं, आपल्या पायावर कसं उभं राहायचं आणि यश मिळवल्यावरही नम्रपणे कसं वागायचं हे माझ्या सासऱ्यांकडून शिकवावी. आणि माझ्या आवडत्या सासऱ्यांना माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे पप्पा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पप्पा. पप्पाजी वाढदिवसाच्या तुम्हाला लक्ष लक्ष शुभेच्छा. जशी 70 वर्ष झाली तशी 100 वर्ष होऊन जास्त होऊ दे. 100, 200, 300, 500 किती असेल तेवढे. ओके. मी मीनाक्षी. हॅपी बर्थडे पप्पा. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आमचे मार्गदर्शक आहात, प्रेरणास्थान आहे. तुमच्यापासून आम्ही काय काय शिकलो माहिती. तुमच्यापासून आम्ही कष्ट, प्रामाणिकपणा, दुसऱ्यांचा आदर करणे आणि विशेष म्हणजे आईवडिलांची सेवा करणे हे तुमच्याकडून शिकलं. आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे. तुम्ही देशासाठी 40 वर्ष दिलेले आहेत. आजच्या दिवशी मी प्रार्थना करते की तुम्हाला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व आनंद मिळावा. तुमचे सगळे स्वप्न पूर्ण व्हावेत आणि तुमचा आशीर्वाद आमच्यावर कायम राहावा. धन्यवाद. अहो पप्पाजी बोला. बर्थडे टू यू. थँक्यू, मेनी थँक्स. कुठं नेताय आम्हाला मग पार्टीला? आता ताज हॉटेलला जाऊ ना आपण पुण्यामध्ये. कुठं? पुण्यामध्ये? ब्लू डायमंड. ब्लू डायमंडला बा. तुम्ही म्हणाल तिथे जाऊ, काही प्रॉब्लेम नाही का? तुमच्या लेकीला सांगायला लागेल. हो हो, मेरिट मध्ये जायचं का? नाही तर हॉटेल मेरिट ते पण चांगलं. मेरिटला जायचं. हो, बर बर चालेल. माऊ सांगेल तसं जाऊ मग आपण. व्हेज का नॉन व्हेज मग काय पार्टी? तुम्ही म्हणाल तसं सगळ्याचं चॉईस करा, त्याप्रमाणे मिळेल म्हटलं. नो प्रॉब्लेम. मध्ये तिकडे जावं लागेल आता आपल्याला. हो, जाऊ ना. बाय. थँक्यू. व्हिडिओ अरे बापरे. बघू बाबा, हात दाखवा ना. अरे वा, आजी करून दे. ते पण किती छान. वा 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 वा, मस्त. ए हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर बाबा. हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू. मे गॉड ब्लेस यू. हॅपी बर्थडे डिअर बाबा. हॅपी बर्थडे टू यू. आज या कार्यक्रमासाठी दूरदूरून आलेले पाहुणे मंडळी, गडदे पाहुणे मंडळी, त्याच्यानंतर दिनेश कोकरे साहेब आणि इतक्या दूर अंतरावरून माझ्या वाढदिवसाला तुम्ही सर्व आल्या, तर सर्वप्रथम मी कोकरे परिवाराचं अभिनंदन करतो की 1 तारखेला इथे येऊन आमच्या कार्यक्रमाला शोभा वाढवली. आणि या कार्यक्रमासाठी मला सगळ्यांचंच वैयक्तिक जर तसं बघितलं, माऊपासून सिनियर मीनाक्षीपर्यंत सगळ्यांचं योगदान आहे. सगळ्यांनी हिरिरीने आणि मनापासून काम केलं, त्याच्याबद्दल मी आपलं सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. आणि खास या कार्यक्रमाचं जे मायनर आहे तर कुमारी भूमी ताई आणि नाही भूमी ताई आणि आपली ईशा
आणि अंशू यांच्या साथाला चांगली मदत केलेली आहे. आणि किशोर पाटील यांचं गाईडलाईन आणि सर्व प्रकारे फार चांगल्या प्रकारे तुम्ही सगळ्यांनी आम्हाला मदत केली. माझा कार्यक्रम एवढा आज 70 झाली. मला असं वाटतं तुम्ही सगळ्यांनी जर मदत केली, मी 100 कधी लोटेन हे पण मला कळणार नाही. अगर तुमच्या सर्वांचा एवढा गोड आशीर्वाद, गाईडलाईन, उपदेश आणि एवढी जर ठेप असेल तर खरं तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आणि माझ्या जीवनात लाभलेली 11/5/1981 मधली निरा गावाची अर्धांगिनी आदरणीय संगीता, त्याच्यामुळं जीवनाला एक शोभा मिळाली आणि माझं आयुष्यच त्यांनी पूर्ण उजळून टाकलं. म्हणजे सोन्याचं रूप दिलं त्यांनी आज. आणि या कार्यक्रमासाठी सोन्याची अंगठी देऊन माझं फार मोठा उद्धार झाल्यासारखं वाटलं. बाकी दाखवा ना अंगठी बाबा. ही जी अंगठी आहे त्यांच्याकडनंच मिळालेली आहे. आणि आलेले गडदे परिवार ह्या कार्यक्रमासाठी चोरमले कंपनी पण येणार होते, त्यांचे फोन आले होते. माझ्या फायटिंग ग्रुप फोर मराठा आर्मीपासून पोलीसपर्यंत सिव्हिल लोकांचे सगळ्यांचे फोन आले. मी सगळ्यांचं आपलं कौतुक करून मी त्यांचं अभिनंदन करतो आणि परमेश्वराजवळ मी प्रार्थना करतो. आदरणीय माऊपासून जेवढे आहेत, ईशा, आरो दादा, त्याच्यानंतर अर्णव, अंशुराज, त्याच्यानंतर पराची, त्याच्यानंतर तुमच्या उजव्या साईडला बसलेले दिनेश काका, सायली, मीनाक्षी, किशोर आणि संगीता आणि भूमी आणि कोणाचं नाव नजर चुकीने राहिलं, ह्या योगेश दादाचं या कार्यक्रमासाठी मोठं योगदान आहे. पण त्यांना वेळ नसल्यामुळे ते काही कार्यक्रमाला आलेलं नाही. मी शेवटी सगळ्यांचं कौतुक करतो. आपला अमूल्य वेळ साधून माझ्या कार्यक्रमाला शोभा वाढवली. हरीश गदादे साहेब आणि त्यांचा परिवार हे लोकांनी मोठा कार्यक्रम घडवून आणलेला आहे. मी सगळ्यांचं कौतुक करतो आणि माझे 2 शब्द मी समाप्त करण्याचा प्रयत्न करतो. जय हिंद, भारत माता की जय. जय महाराष्ट्र. हॅपी बर्थडे टू यू. वाढदिवसाच्या हर्षा